अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा कायम। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीला दक्षतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर जोरदार पावसामुळे भात शेतीला मोठा फटका। कापणी केलेला भात पाण्यात, भाताला आले कोंब। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने भात शेतीचं नुकसान, तर शेतात पाणी साचण्याच्या भीतीने रस्त्यावरती वाळू घातलेलं पीकही भिजलं। अवकाळी पावसाने आता रायगड जिल्ह्यातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मंत्री भरत गोगावले यांची नुकसानग्रस्त भागात पाहणी। कापून ठेवलेली भाताची कणसं पाण्यात बुडाली। अलिबाग, पेण, उरण, रोहा, माणगाव या ठिकाणी भात शेतीचं झालं अतोनात नुकसान। नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कापूस देखील भिजला। सोयाबीन पाठोपाठ आता कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान। मका, सोयाबीन नंतर कापसाचं नुकसान होत असल्यानं शेतकरी हतबल। नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना आला पूर। सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। जळगावमधील गिरणा पट्ट्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर, काढणीवर आलेल्या कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पाऊस, कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन आणि टोमॅटोचं नुकसान। कापूस भिजला, उरलेले पीक देखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता। पुण्यातील खेडमध्ये पावसामुळे कांदा पीक पाण्याखाली, द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात। अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांद्याला चांगला दर मिळेना। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा या गावात शेतकऱ्यानं कांदा पिकावर नांगर फिरवला। सीताराम पोळ या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा पिकावरती नांगर फिरवला। परभणीमध्ये परतीचा पाऊस, तर काढणीला आलेल्या कापूस पिकाचं झालं नुकसान। शेतकरी हवालदिल, पावसामुळे रब्बी पेरणी लांबण्याची शक्यता। राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागवड कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन। कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांची उपस्थिती। ऊस लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन। सोयाबीनच्या दरात घट झाली, तर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले। बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नाफेडमार्फत खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची मागणी। परभणीमध्ये रब्बी पेरणीच्या शेतीपूर्व मशागतीच्या कामांना वेग। ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून रब्बीच्या पेरणीपूर्वीची कामं जोमानं सुरू। चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटामध्ये दरड कोसळली। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली। कोणतीही जीवितहानी नाही, काही काळ वाहतूक ठप्प। बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह मुंबईत दाखल, आंदोलन न थांबवता बच्चू कडू मुंबईत। संध्याकाळी 7 वाजता शेतकरी कर्जमाफीवर, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लागलंय लक्ष। बच्चू कडू यांचा रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय। बच्चू कडू यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान हायकोर्टाला कळवलं। नागपूर खंडपीठाकडून बच्चू कडू यांच्या वकिलांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत। न्यायालयामध्ये जनहित याचिकेसंदर्भात सुनावणी। आमचं ठरलंय, आए तो गांधीगिरी से, नहीं आए तो भगतसिंह गिरी से। आम्ही कुणाला अडवू शकतो, पण सरकारसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंचा सरकारला हा इशारा। आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस आला म्हणून वरचा देव पावला, तसा आता खालचा देव पावतो की नाही हे 7 वाजता कळेल। फडणवीसांसोबतच्या बैठकीवरून बच्चू कडू यांचे वक्तव्य। योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार। 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्यांना कर्जमाफी नको। गरीब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करायला हवी, बच्चू कडू यांची मागणी। बुलडाण्यातील मोताळा या ठिकाणी शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा। शेतकऱ्यांना आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं मोताळा ते बुलढाणा भजन आंदोलन। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अकोल्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 रुपये, 5 रुपये अशी मदत जमा। शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा शेतकरी आणि काँग्रेसचा आरोप। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आता शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या सेनेचं 7 दिवसांपासून सुरू आमरण उपोषण। उपोषणकर्ते आनंद बुक्कानुरे यांची तब्येत खालावली, दवाखान्यात उपचार न घेता 7व्या दिवशीही उपोषण सुरू। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव, दशासर या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीला दाखवले काळे झेंडे। यवतमाळची सभा संपवून अजित पवार अमरावतीमध्ये येत दाखवले झेंडे। मत्स्य व्यावसायिकांना विशेष पॅकेज देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर। नुकसानग्रस्त बोटींच्या दुरुस्तीसाठी 6,000 तर नष्ट झालेल्या बोटींसाठी 15,000 रुपयांची मदत मिळणार। मत्स्यबीज शेतीसाठी हेक्टरी 10,000 रुपयांची मदत दिली जाणार। मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना या सूचना। गोळीबार वाद विसरून भाजपा आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड पहिल्यांदा एकत्र। रस्त्याच्या पाहणी दौऱ्यासाठी दोन्ही नेते एकत्र। कल्याण डोंबिवली पालिकेत भाजपा आणि शिंदेच्या सेनेची युती होणार का, या चर्चांना उधाण।
चंद्रपूर शहरातील वादग्रस्त दुभाजकावरून 2 माजी नगरसेवकांमध्ये राडा. पप्पू देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यामध्ये झाला राडा. पप्पू देशमुखांनी दुभाजकावरून नंदू नागरकर यांच्या प्रभागामध्ये हे आंदोलन केल्यानं वाद सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या वाढवण्याची शक्यता. पात्र ठरलेल्या 3,30,000 लाडक्या बहिणींची पडताळणी केल्यानंतर 28,000 बहिणी ठरल्या अपात्र. आजारी असल्यानं वृद्ध महिलेला उपचारासाठी चिखलातून मार्ग काढत झोळीमधून नेण्याची वेळ. पालघरच्या डहाणू तालुक्यातील रायतडी बरठाळा पाडा या ठिकाणची घटना. 2014 मध्ये ठराव आणि अर्ज करूनही रस्त्याचं काम होईना. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचं आंदोलन. आंदोलकांकडून समृद्धी महामार्गावर रास्ता रोको. एसटी आरक्षणाची बंजारा समाजाची मागणी. आंदोलकांना सकाळपासून महामार्गावर 1 किलोमीटर अंतरावर ठेवलेलं रोक. धाराशिवमध्ये आता नाली आणि रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी नागरिक कृती समितीचं आंदोलन. आंदोलनामध्ये शहरातील महिलांचा मोठा सहभाग. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस. 4 निलंबित. 22 जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा दणका. नांदेडच्या माहूर तालुक्यातील सारखणी भगवती रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरावस्था. पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून शाळकरी मुलांसह गावकऱ्यांचं आंदोलन. खराब रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण. शहापूर सातगाव रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम. शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं एकलव्य दिव्यांग फाउंडेशन संघर्ष समितीकडून भीक मागू आंदोलन. आंदोलनातून जमणारा निधी देखील शासनाला देणार. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोंदेगाव जवळके जवळच्या पूल आणि रस्ता गेला वाहून. ग्रामस्थांकडून पूल आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीची मागणी. रस्ता आणि पूल वाहून गेला त्यामुळे वाहतुकीची गैरसोय. पाण्याच्या बाटलीचे 6 रुपये जादा घेतले त्यामुळे दुकानदाराला 20,000चा दंड. रेल्वे प्रवाशांची लूट करणाऱ्या दुकानदाराला दणका. 14 रुपयांची पाण्याची बाटली विकली 20 रुपयांना. पंढरपूरमध्ये कार्तिकी निमित्त चंद्रभागेत महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंदा महिला स्विमर तैनात करणार. पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेकदा महिला भाविकांचा मृत्यू होतो. त्यामुळे 15 प्रशिक्षित महिलांची टीम कार्तिकी यात्रेत चंद्रभागेच्या पात्रात असणार तैनात. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. पत्नी आणि पत्नीच्या प्रियकरानं मिळून नकुल भोईरची केली हत्या. दोघांनी पूर्वनियोजित कट रचून नकुल भोईरची हत्या केली. पिंपरी चिंचवड पोलिसांची ही माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये मद्यपी वाहन चालकाला अनोखी शिक्षा देण्यात आली. मद्यपी चालकाला 10,000चा दंड आणि हँडबिल्स वाटण्याची शिक्षा. मोटार वाहन कोर्टानं ठोठावली ही शिक्षा. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात ओढ्याच्या पाण्यामध्ये शाळकरी मुलगा गेला वाहून. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक गावातली ही घटना. प्रशांत चाबुकस्वार असं वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचं नाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून महिलेची छेडछाड करणाऱ्याला अटक. नंदनवन कॉलनीमधील महिला घराकडे पायी जात असतानाची घटना. छावणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. नाशिकमध्ये बालविवाह प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल. पालकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तर पतीवरती बलात्काराचा गुन्हा. प्रसूतीसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर. परभणीच्या पूर्णा या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी विद्युत वाहिनीवरती कंत्राटदाराने टाकला आकडा. सर्रासपणे वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस. महावितरण काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हा पोलिसांची ही कारवाई. सूरज धावडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. हवेली तालुक्यासह सिंहगड भागातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम. फलटणमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येचा निषेध नोंदवला.